सरस्वती भगवती निःशेष जाड्यापः अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। गण गण गणात भूते। एकदा प्रेमाने म्हणा जय गजानन। महाराजांच्या चरणी म्हणा, खंडाकर साहेबांच्या घरी म्हणा। आज आपण 12 तास जप केला त्या निमित्त महाराजांच्या चरणी म्हणा, चेहरा हासरा करून म्हणा, आनंदाने म्हणा, जोऱ्याने म्हणा जय गजानन। आज अत्यंत महत्वाचा दिवस। पुरुषोत्तम मास मध्ये खंडाकर साहेबांनी इतकं सुंदर आयोजन केलं। 12 तास गणगण गणात भोतेचा मंत्र चालला। प्रवचनाच्या सुरुवातीला सांगून देतो की यांनी जो आज हा कार्यक्रम केला याचं साधारणतः जितकं पुण्य मिळालं पाहिजे त्याच्यापेक्षा आज 1000 पटीने जास्त पुण्य मिळते। बोला जय गजानन। याचं कारण अधिक मास सुरू आहे। एक संकीर्तन करूया आणि चेहरा उदास ठेवू नका माझ्या समोर। आनंदाने आपण प्रवचन ऐकूयात 15 ते 20 मिनिट। 2 हात दिले देवाने आपल्याला, छानपैकी टाळ्या वाजवा आणि उच्च स्वराने महाराजांच्या चरणी म्हणा, गण गण गणात भोते, गण गण गणात भोते, गण गण गणात भोते, गण गण गणात भोते, गण गण गणात गण गण गणात गण गण गणात भोते, गण गण गणात गण गण गणात गण गण गणात भोते, 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 समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की। बघा, एकच कमतरता आपल्यामध्ये, म्हणून आपण आनंदी राहत नाही। नेहमी आपल्या चेहऱ्यावर हास्य राहत नाही। कुठे गेलं तरी टेन्शनच टेन्शन, डोक्यावर तापच ताप। त्याचं कारण एकच आहे की तुम्ही दुसऱ्यासोबत आपली तुलना करता, म्हणून सर्व गडबड होत आहे। बोला जय गजानन। तुम्ही जसे आहात तसे खूप छान आहात। देवाने तुम्हाला पाठवलेला वन पीस एकदम छान आहे। काही ना काही कारणाने तुम्हाला देवाने पाठवलेला आहे आणि तुमच्यामध्ये ते सर्व गुण आहे, परंतु ते तुम्हाला दिसत नाही कारण तुम्ही तिकडे बघता, दुसरीकडे बघत राहता। कधी नदीने असं म्हटलं का की हा पहाड किती छान आहे, मला पहाड बनायचा म्हणून? पहाडानं कधी म्हटलं का की मला आकाश बनायचं आहे म्हणून? ते आपापल्या जागी छान राहतात। तसंच जसं तुम्हाला देवाने ठेवलेलं आहे त्या स्थितीमध्ये, त्या परिस्थितीमध्ये एकदम आनंदी राहा। बघा, या डोक्याला जास्त ताण देऊ नका, नाही तर विनाकारण भलत्या सध्या बिमाऱ्या लागून जातील। आणि मला एक सांगा, विचार केल्याने सोल्युशन निघते का? विचार केल्याने तब्येत खराब होते। आणि या जगामध्ये अशी कोणतीच समस्या नाही ज्याचं समाधान नाही। फक्त आपण गडबड करतो। हा जो वरचा माळा आहे,
हा टॉपर, याला फक्त तुम्ही 2 मिनिट देत जा, बस फक्त 2 मिनिट. हा 2 मिनिटामध्ये तुम्हाला योग्य निर्णय देतो की हे करायला पाहिजे, हे नाही करायला पाहिजे, असा तसा सगळं काही. म्हणून आनंदी राहा, समाधानी राहा आणि जसं देवाने ठेवलेलं आहे त्या परिस्थितीमध्ये एकदम चेहऱ्यावर हास्य ठेवा. आणि मला एक गोष्ट सांगा, की जेव्हा ब्रह्मांड, तुम्हीच तर म्हणता अनंत कोटी ब्रह्मांड नायक, जेव्हा ब्रह्मांड नायक तुमच्या सोबत आहे, यांचा तुमच्या डोक्यावर हात आहे, आशीर्वाद आहे, मग टेन्शन कशाला पाहिजे? मग आपण टेन्शन घेतो याचा अर्थ आपल्या महाराजावर भरोसा नाही. बोला जय गजानन. भरोसा आहे, विश्वास आहे, ते करतील ते चांगलंच करतील, वाईट कधीच करणार नाही. कधी कधी वाटते आपल्याला, परंतु त्यामध्ये सुद्धा गूढ रहस्य असते, ते नंतर तुमच्या लक्षात येते. जे झालं त्याला सोडून द्या, जे होणार आहे त्याची चिंता करू नका. आज मध्ये जीवन जगा, आज म्हणजे आत्ता. आणि आत्ता मध्ये माझं एकच गोष्ट ऐकून घ्या, की या जिभेला मंत्राची सवय लावा. गण गण गणात बोलते या मंत्राची सवय लावा, बस. दुसरं काहीच करायचं नाही. आपलं डोकं काही तेवढं चालत नाही. महाराजांना सगळं सोडून द्यायचं आणि फक्त गण गण गणात बोतेचा जप करायचा, दुसरं काहीच करायचं नाही. महाराज एकदम आनंद मुद्रेमध्ये बसलेले आहे शेगावमध्ये आपल्या मठामध्ये. समोर झामसिंग राजपूत नावाचा एक व्यक्ती आहे, तो हात जोडून म्हणतो, महाराज माझा भाचा आहे, त्याचं नाव आहे निरू सिंग, तो अडगावला राहतो, त्याच्या घरी चला ना, तुम्हाला मला घेऊन जायचं आहे. आपल्या महाराजांचं असं होतं की जेव्हा लहर, ज्याला म्हणतो आपण, जेव्हा लहर आली तेव्हा निघून गेले, नाहीतर बसून आहे. त्यांनी म्हटलं, अरे झामसिंग, माझी सध्या इच्छा नाही तुझ्या भाच्याच्या घरी गावाला जावयाची, सध्या राहू दे, नंतर केव्हा तरी बघू. काही महिन्यानंतर परत झामसिंग राजपूत शेगावला आला आणि असताच जसे महाराज असे बसून आहे मठामध्ये आणि समोर बसला आणि हात जोडून म्हणतो, महाराज माग तुम्ही अडगावला माझ्या भाच्याचे इथं आले नाही, आता माझ्या गावी चला, माझ्या गावाला चला, मुंड गावाला, खूप इच्छा आहे माझी. महाराजांनी जशी मान आवरली तो खूप आनंदी झाला आणि आपल्या गावामध्ये घेऊन जाऊन त्यांनी तयारी सुरू केली. काय तयारी? महाराजांसाठी सुंदर सागवानाचा पलंग बनवला. महाराजांची जी शोभायात्रा काढायची आहे, तो सागवानाचा खूप मोठा रथ बनवला. महाराजांना उच्च स्थानी बसवायचे आहे. गावाच्या लोकांना निमंत्रण दिलं की जसं तुम्ही इथे बसून आहे, की या महाराजांच्या दर्शनाकरिता या आणि नंतर महाप्रसाद होणार आहे, तो ग्रहण करा. तो दिवस होता चतुर्दशीचा. थोडे लक्षपूर्वक हा प्रसंग ऐका. तो दिवस होता चतुर्दशीचा. महाराज आले, खूप छान स्वागत केलं झामसिंग राजपूतनी. त्याचा 5000 फुटाचा वाडा होता त्या काळामध्ये, इतका मोठा व्यक्ती. त्यांनी महाराजांचं खूप स्वागत केलं आणि नंतर महाप्रसादाची तयारी सुरू झाली. आता सारखं कॅटरिंग नव्हतं, चुलीवर स्वयंपाक होत होता, हे मोठमोठाले गंज स्वयंपाक सुरू आहे. आता हात जोडून बसून आहे. महाराजांच्या मनामध्ये काय आलं काय माहित, अचानक म्हणायला लागले, अरे झामसिंग, आज महाप्रसाद नाही, आज नाही, आज रिक्त तिथी आहे, आज चतुर्दशी आहे, आज मला काही बरोबर वाटत नाही आहे, आजचा दिवस काही योग्य नाही, आज महाप्रसाद नाही करायचा. अरे त्याने म्हटलं, महाराज स्वयंपाक तयार झाला, लोक येऊन बसले, पंक्ती बसणार आहे, जेवणाची वेळ झाली आणि तुम्ही म्हणता आज नको, असं कसं महाराज? अरे आज होणारच नाही प्रसाद, आज प्रसाद करायचा नाही म्हणजे नाही. जसं महाराजांनी म्हटलं यांनी, तरी पण लोकांना बसवलं, पत्रावळी मांडल्या, वाढणं सुरू झालं. तितक्यामध्ये अचानक आकाशामध्ये ढग आले आणि भळबळ 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 पाऊस पडायला लागला. ते पूर्ण अन्न वाया गेले, त्या गंजामध्ये, भातामध्ये, भाजीमध्ये पूर्ण पावसाचं पाणी पडून गेलं. लोक तिथून उठून चालले गेले. तो त्या दिवशी काही महाप्रसाद झाला नाही आणि नंतर तो त्यानंतर येऊन महाराजांसमोर बसतो आणि म्हणतो, महाराज तुम्ही म्हटलं होतं खरोखर की आज प्रसाद होणार नाही, तुमची वाणी सत्य झाली, खोटी कुठून होईल महाराज? परंतु उद्या तरी असं करू नका, उद्या पौर्णिमा आहे, उद्या मला महाप्रसाद होऊ द्या. महाराजांनी म्हटलं, अरे तू काळजी करू नको, उद्या तुझा पौर्णिमेला भंडारा जबरदस्त होईल आणि तू पावसाची गोष्ट करतो. अरे हा तर आगंतुक पाऊस आहे रे. महाराजांनी वर बघितलं आकाशाकडे, जसे डोळे त्या ढगावर टाकले, ढग फाकून गेलं आणि ऊन निघाली. बोला जय गजानन. आणि दुसऱ्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी छानपैकी महाप्रसाद झाला, भंडारा झाला आणि महाराज नंतर शेगावला परत आले आपल्या मठामध्ये.
एक सुंदर कथा आहे, ती फक्त मी तुम्हाला 7 ते 8 मिनिटांमध्ये सांगणार आहे, कारण माझी टाइम लिमिट आहे. मी 20-22 मिनिटाच्या वर जाऊ शकत नाही. एक सुंदर प्रसंग आहे आणि या दिवसाला अनुसरून आहे, जे दिवस सध्या सुरू आहे. लक्षपूर्वक ऐका, मी काही जास्त वेळ बोलत नाही, तुमचा जास्त वेळ काही घेणार नाही. एकदा क्षीरसागर समुद्रामध्ये शेषशय्यावर विराजमान विष्णूजी बसलेले आहे. त्यांच्या पायाजवळ लक्ष्मीजी बसलेली आहे आणि देवाचे पाय चुरत आहे. लक्ष्मीजीने विचारलं, देवा, मी ऐकलं की तुमचा जो पूर्णावतार आहे श्रीकृष्ण, ज्यांना तुम्ही पाठवलेला आहे, ते आता परत येणार आहे इथं, आणि ते जेव्हा इथं परत येतील, ते अवतार कार्य पूर्ण होईल, तेव्हा मी ऐकलं की कलियुग येणार आहे. देवा, कलियुग म्हणजे काय? कली म्हणजे काय आहे काय? तर देवाने हसत हसत म्हटलं, अगर लक्ष्मी, कलियुग सत्य, त्रेता, द्वापर, नंतर हा कलियुग. आणि जेव्हा भगवान श्रीकृष्ण इकडे माझ्याकडे परत येतील, गोलोक धाममध्ये राधा राणी सोबत राहतील, तेव्हा कलियुगाचं आक्रमण होईल. आणि या कलियुगामध्ये पुष्कळशे दोष आहे. आई बाबांना कोणी मानणार नाही, जन्मदात्यांना पूजा अर्चना कोणी बरोबर करू देणार नाही, साधू संतांना छळ करतील, त्रास देतील, आणि एकदम उच्च कोटीवर पाप चालले जातील. लक्ष्मीजीने म्हटलं, मग त्या कलियुगामध्ये असा कोणता उपाय आहे की भक्तांनी देवाची पूजा करावी, याप्रमाणे कार्यक्रम करावे, भगवंताचं नाव घ्यावं, हे काय? तर भगवान विष्णूजी म्हणतात, लक्ष्मी, मी तुला एक स्कंद पुराणामधील कथा सांगतो, ती लक्षपूर्वकही तुझ्या लक्षात येईल. भगवान विष्णूजी म्हणतात, स्कंद पुराणातली एक कथा आहे की एक नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर एक सुंदर असं गाव होतं. त्या गावामध्ये सुमेध नावाचा एक ब्राह्मण राहत होता आणि त्याची पत्नी होती सुशील पतिव्रता नारी आणि एकदम समजदार, धार्मिक धार्मिक वृत्तीची. त्याच्या पत्नीचं नाव होतं पवित्रा. ती नावासारखीच पवित्र होती आणि दोघे देवाला खूप मानणारे होते. सुमेध महाराजांना पूर्ण गावामध्ये पूजा अर्चना मिळत होता, पैशाची कोणतीच कमी नव्हती, भरपूर पैसा होता त्यांच्याजवळ. हळूहळू त्यांचं वय वाढत गेलं आणि त्यांच्या नंतर लक्षात आलं की आपलं आता वय वाढत आहे, आपल्याजवळ सगळं काही आहे, घरदार, शेती, वाडी, पैसा सगळं काही आहे, परंतु एकाच गोष्टीची कमी आहे ग, ते म्हणजे आपण निसंतान आहोत. आपल्याला पुत्र नाही, पुत्री नाही, काहीच नाही. आपले जे पूर्वज आहे, आम्ही ज्यांना पितर म्हणतो, तुम्ही पूर्वज म्हणता, जे मरण पावले, आपले जे पूर्वज आहे, त्यांना तर्पण कोण देईल ग? त्यांचं समाधान कोण करेल? आपला जर मुलगा झाला नाही तर ते तर्पण कसं होईल? खूप आवश्यक आहे ग. काय मला समजून नाही राहिलं, पण काय करायला पाहिजे? तितक्यामध्ये नारदजी तिकडून येत होते, वनामधून, अरण्यामधून, नारायण नारायण नारायण. नारदजी म्हणतात, सुमेध, काय कारण आहे? तुझा उदास चेहरा दिसत आहे, तुझी पत्नी सुद्धा उदास दिसत आहे, काय कारण आहे? तर ते दोघे नवरा बायको म्हणतात, नारदजी, आपण तर ब्राह्मण देवता आहात, ब्रह्माजीचे पुत्र आहात, आपल्या मुखावर सतत नामस्मरण सुरू असते, नारायण नारायण नारायण. आपणाला सांगावं लागेल, आमच्या मनातलं तुम्ही जाणू शकता. नारदजी हसायला लागले आणि म्हणायला लागले की माझ्या लक्षात आलं, तुम्हाला पुत्र प्राप्ती पाहिजे, तुम्ही निसंतान आहात म्हणून खूप दुःखी आहात. त्यांनी म्हटलं, हो नाराजी, याच्यासाठी मी काय करायला पाहिजे ते सांगा. तर नाराजी म्हणतात, सुमेध, माझी गोष्ट नीट लक्षपूर्वक ऐक. जरी हा कलियुग असेल तरी पण या कलियुग मध्ये एक महिना असा आहे जो 3 वर्षानंतर येतो. 3 वर्षानंतर काय येतो? थोडं लक्ष द्या. चंद्राची गती आणि सूर्याची गती याच्यामध्ये अंतर निर्माण होते. सूर्य 365 दिवसामध्ये आपली परिक्रमा करतो वर्षात, आणि चंद्र त्याचा क्षय होत राहतो, म्हणून तो 354 दिवसामध्ये परिक्रमा पूर्ण करतो. फरक किती आला? 11 दिवसाचा. 3 वर्षाचे किती झाले? 11 त्रिक 33. आणि ज्योतिष शास्त्र यांना ते तिथे जुळवण्याकरिता 1 महिना एक्स्ट्रा घ्यावा लागतो, 1 महिना जास्त घ्यावा लागतो, तेव्हा ते कुठं पूर्ण होतात. त्याकरिता ते 1 महिना जास्त ठेवतात. आणि तो कोणता येऊ शकतो, जसा यावर्षी ज्येष्ठ आला, ज्येष्ठ, आषाढ, कार्तिक कोणताही महिना येऊ शकतो, तर तो 30 दिवसाचा 1 महिना येतो. आणि या 1 महिन्यामध्ये
33 नग दान देण्याचं खूप महत्व आहे. ते कारण आत्ताच मी तुम्हाला सांगितलं 11-33. आणि दीपदानाला खूप महत्व आहे. नारदजी म्हणतात, सुमेध आता अधिक मास येणार आहे आणि अधिक मासाची तुला कथा सांगू काय? अधिक मास एकदा खिन्न बसून होता, उदास, की मला कोणी मानतच नाही, मला सर्व अशुभ समजतात, माझ्या या 1 महिन्यामध्ये लग्न कार्य होत नाही, वास्तुशांती होत नाही, चांगले कार्य होत नाही, मला लोक अशुभ समजतात आणि सर्वांना खूप पूजतात. आषाढ, श्रावण, कार्तिक काय धूमधाम असते, काय लग्न लागतात, म्हणून तो उदास बसून होता. मग मी त्याच्याजवळ गेलो आणि म्हटलं, अरे तो असा उदास काय? त्यांनी म्हटलं की हे कारण आहे. मग मी त्याला घेऊन विष्णू भगवंताजवळ गेलो आणि विष्णू भगवंतांनी कृष्ण भगवंताजवळ पाठवलं गोलोक धाम मध्ये. तिथं गेल्यानंतर अधिक मासला कृष्ण भगवान म्हणतात, अरे तू निराश कशाला होतोस? आजपासून मी तुला माझं नाव देतो, पुरुषोत्तम. म्हणून तेव्हापासून अधिक मासला नाव पडलं पुरुषोत्तम मास. जरी तुझ्या या 1 महिन्यामध्ये शुभ कार्य होत नसतील, तरी पण हा जो 1 महिना आहे तुझा अधिक महिना, या महिन्यामध्ये जो कोणी संकीर्तन करेल, जप तप कार्यक्रम, भगवंताचे कार्यक्रम करेल, त्याला 1000 पटीनं जास्त पुण्य मिळेल. म्हणून मी प्रवचनाच्या सुरुवातीला काय म्हटलं, खंडागर साहेबांनी जो आज कार्यक्रम केलेला आहे तो एक नाही 1000दा झालेला आहे. बोला जय गजानन. हा अधिक मास. आणि अधिक मासाला ते सांगितलं. आता नारदजी म्हणतात, सुमेध अधिक मास लवकरच येणार आहे, तुम्ही दोघंही प्रतीक्षा करा. ते अधिक मास लागल्याबरोबर तुम्ही काय करा, ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं, पहाटे पहाटे, आणि दोघा नवरा बायकोंनी नर्मदेमध्ये स्नान करायचं. या काळामध्ये स्नानाला खूप महत्व आहे, म्हणून लोक तीर्थयात्रेमध्ये जातात, महिना महिना तिथे राहतात, गंगा स्नान यमुना स्नान करतात. स्नान करायचं दोघं नवरा बायकोंनी, आणि नंतर घरी आल्यानंतर कृष्ण भगवंताची प्रतिमा, हे त्यांनी सांगितलं, मी तुमच्यासाठी सांगत आहे बरं. या महिन्यामध्ये कृष्ण भगवंताची मूर्ती घ्यायची, त्याच्या समोर तुळशी पत्र जे असते ते ठेवायचं, पूजा अर्चना करायची, नैवेद्य लावायचा, आणि कृष्ण भगवंतासमोर बसून माळ घ्यायची आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा 12 मंत्र आहे. यामध्ये 12 अक्षर आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय हा 12 मंत्र म्हणायचा. आणि पूजा अर्चना झाल्यानंतर तो जो नैवेद्य आहे, तुम्ही जो दाखवलेला कृष्ण भगवंताला, तो नैवेद्य घेऊन गौ मातेला, माऊलीला अर्पण करायचा. आणि त्यानंतर दुपारी नवरा बायकोंनी पुन्हा संकीर्तन करायचं आहे. आणि संध्याकाळच्या वेळेस तुम्ही दोघंही पती पत्नी मिळून वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाखाली, हे तुम्हालाही लागू होते बरं, वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाखाली 33 दीपदान. किती? 33. ते कणकेचे दिवे असो, मातीचे असो, काही असो, 33 दिवे तुम्ही दोघंही नवरा बायको त्या वडाच्या आणि पिंपळाच्या झाडाखाली दीपदान करा. जितकं होऊ शकते तितकं करा. आणि नंतर तुमच्यावर भगवंत प्रसन्न होईल. नारदजी तिथून निघून गेले. अधिक मास आला आणि जसं नारदजीने म्हटलं होतं त्याचप्रमाणे त्यांनी पूर्ण कार्य केले. या अधिक मासामध्ये ते आपल्याला करायचे आहे, ते संपूर्ण कार्य केले. भगवंताचं नाव घेतलं, भगवंताची पूजा केली, तुळशी पत्रद्वारा, आणि गौमातेला अन्नदान दिलं, तिला जीव घातलं. मी तर काल मोबाईलवर असा एक व्यक्ती पाहिला या अधिक मासामध्ये, ज्याने ड्राय फ्रूट, काय काजू किसमिस बदाम, तो गायला चारत होता. काल हे मी बघितलं बघा, तो गौमातेला चारत होता. कारण गौमातेमध्ये 33 कोटी देवता निवास करतात. पुष्कळ जणांचा भ्रम आहे की 33 कोटी म्हणजे आपले 33 करोड देवता आहे. 33 करोड वगैरे आपले देवता नाही. 33 कोटी, कोटी म्हणजे संस्कृत मध्ये याला प्रकार म्हणतात. म्हणजे आपले देव किती आहेत? 33 प्रकारचे देव आहेत. त्या 33 प्रकारच्या देवतांना आपण त्या गौमातेमध्ये निवास करतात. आणि मग आपण गौमातेची पूजा करायला पाहिजे. जमलं तर गौमातेला तिच्या पाठीवर एक साडी आपण ठेवू शकता, वस्त्रदान ज्याला म्हणतो आपण ते. त्यांनी ते सगळं काही केलं. आणि अधिक मासामध्ये जे दोघे नवरा बायको जेव्हा संकीर्तन करत होते, ओम नमो भगवते वासुदेवाय, खूप जोरदारानं संकीर्तन करता करता एक चमत्कार घडला की त्यांच्या झोपडीमध्ये विष्णू भगवान स्वतः प्रगट झाले. बोलो विष्णू भगवान की
शंख चक्र गदा पद्म हातामध्ये आहे, सावळा सावळा चेहरा आहे, वर मुकुट आहे, उभा टिळा लावलेला आहे, सुंदर सुंदर असे गुलाबी गुलाबी रंगाचे नेत्र डोळे आहे आणि सुंदर असे गाल आहे फुगलेले, ओठ सुंदर आहे, त्याच्यावर लाली लावलेली आहे, कुंकुम लावलेला आहे, लंबी नाक आहे, वक्षस्थल आहे जिथं कौस्तुभमणीची माळ आहे आणि हात इतके लांब आहे की गुडघ्यापर्यंत पोहोचतात आणि पितांबरी देवाने नेसलेली आहे आणि भगवानाच्या चारी हातामध्ये शंखचक्र गदा पद्म आहे आणि भगवंत प्रसन्न होतात आणि म्हणतात, अरे या पुरुषोत्तम मास मध्ये तुम्ही जे नवरा बायकोंनी माझी इतकी सेवा केली, मी खूप प्रसन्न झालो, तुम्हाला काय पाहिजे सांगा. त्या नवरा बायकोने म्हटलं, देवा आम्हाला बस एक बाळ द्या, तीच आमची इच्छा आहे. देवाने तथास्तु म्हटलं आणि तिथून अंतर्ध्यान झाले. कालांतराने ती माऊली, जिचं नाव होतं पवित्रा, ती गर्भवती झाली. 9 मासी तिला एक सुंदर पुत्र झाला आणि नंतर ते आनंदाने राहायला लागले. आता प्रवचन संपलं. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की. गण गण गणात बोते बाबा म्हणत होते. आता आरती होईल. आरती नंतर आरतीचा शेवट आहे प्रसाद गीत. प्रसाद गीत नंतर आपल्याला थोडाला बसायचं आहे 2 मिनिट, कारण आज ज्या ठिकाणी 12 तासाचा जप झाला त्या यजमानांना महाराजांचा समितीतर्फे प्रसाद द्यायचा आहे ग्रंथरूपी. आणि या ठिकाणी एक अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे एका माऊलीने, मला वाटते आवारी ताईने 10 तास सतत जप केला असं मला आता